शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी. पक्ष बांधणीचे काम सुरू ठेवा. महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना. सूत्रांची माहिती. महाराष्ट्रामधील घडामोडींकडे माझं लक्ष. तुम्ही एनडीएचे प्रमुख, तुमचा सन्मान राखला जाईल. भाजप नेत्याच्या तक्रारीनंतर शहांचं शिंदेंना आश्वासन. सूत्रांची माहिती. महायुतीमध्ये एकमेकांच्या नसा आवळणं सुरू. बाबा मला मारला म्हणून कोणीतरी दिल्लीला गेलं, इतकी लाचारी कशासाठी? शहा शिंदे भेटीवरून उद्धव ठाकरेंची खोचक टीका. मी तक्रारीचा पाढा वाचणारा, रडणारा नाही तर लढणारा नेता. लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही. नाराजीचा विषय कालच संपला. शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं. एकनाथ शिंदेंमध्ये दम आहे तर त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा. आधी शिंदेंनी गद्दारी केली, आता त्यांच्याच मध्ये गद्दारी होती. अंबादास दानवेंची शिंदेंवर टीका. माझ्या मतदारसंघातील भाजप पदाधिकारी शिवसेनेमध्ये गेले, तर ज्यांना संधी मिळाली ते शिवसेनेमध्ये गेले. कुठलीही नाराजी नाही. चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट. काँग्रेसमध्ये ही नाराजी. अनेक लोक भाजपमध्ये येत असल्याचंही वक्तव्य. मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा. महायुतीमध्ये वितुष्ट येईल असं काम करू नका. अमित शहांसोबतच्या भेटीनंतर शिंदेंचे मंत्री पदाधिकाऱ्यांना आदेश. सूत्रांची माहिती. रवींद्र चव्हाणांनी पहिला प्रचार रत्नागिरीमधून सुरू केल्याबद्दल धन्यवाद. रवींद्र चव्हाण आमच्या सर्वांपेक्षा पदाने आणि मानाने मोठे. मंत्री उदय सामंत यांच्याकडून कौतुक. सामंत एकनाथ शिंदेंची बाजू सावरण्याचा आव आणतात. दाऊस दौऱ्याच्या वेळेला सामंत आणि फडणवीसांची गट्टी जमली. ठाकरेंचे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचा दावा. महायुतीमधल्या वरिष्ठांचे आदेश झुगारत. स्थानिक पातळीवर नेत्यांच्या कुरघोड्या सुरूच. जामनेरमध्ये शिंदेंच्या 2 महिला उमेदवार निवडणुकीमधून माघार घेत भाजपमध्ये, तर हिंगोलीमध्ये भाजपच्या उमेदवाराकडून अर्ज मागे घेत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. विधानसभेमध्ये महायुती जिंकली, तशीच आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा जिंकेल. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीच जिंकणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त. दिल्लीचे ही बूट चाटतो, मुजरे करतो अशा शब्दात उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका. हुजरेगिरी करणारे बाळासाहेबांचे विचार काय पुढे नेणार? ठाकरेंचा हल्लाबोल. तर आम्ही मुंबई पालिका जिंकणारच. ठाकरेंकडून विश्वास व्यक्त. ठाकरेंची सेना मनसेला 70 जागा देण्याच्या तयारीत. मुंबईतील 36 मतदारसंघातील प्रत्येकी 2 जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव. ठाकरेंच्या सेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फॉर्म्युल्यावर प्राथमिक सहमती. सूत्रांची माहिती. दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची भीती मुंबई पालिकेमध्ये दिसेल. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं भीती दाखवली जाते का, या प्रश्नावर अमित ठाकरेंचं उत्तर. वर्षा गायकवाडांच्या टीकेवर विचारलेल्या प्रश्नावर अमित ठाकरेंनी बोलणं टाळलं. दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही, गायकवाडांनी केलं होतं विधान. वर्षा गायकवाडांचे वडील पाठिंबा मागायला शिवतीर्थवर आले होते. त्यांच्या भूमिकेवर मी जास्त बोलणार नाही. वर्षा गायकवाडांच्या टीकेला राजू पाटलांचं प्रत्युत्तर. तर मराठीसाठी आम्ही गुंड वाटत असलो तर आम्ही गुंड आहोत, राजू पाटलांचं उत्तर. बिहारनंतर आता मुंबईतही भाजपचे MY समीकरण. भाजपचे MY समीकरण निवडणुकांमध्ये यशस्वी ठरत असल्यानं मुंबईतही भाजपची रणनीती. महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी भाजपचे मुंबईमध्ये MY समीकरण. नवाब मलिकांसोबत युती शक्य नाही, वरिष्ठांना सांगितलंय. मलिकांवरील आरोपांवर भाजप तडजोड करणार नाही. मंत्री आशिष शेलारांकडून स्पष्ट. आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. युती तोडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून निर्णय. निलेश राणेंची टीका. कणकवलीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये राणे बंधू आमने सामने. काही नेत्यांमुळे आमच्या कोकणाचं नाव बदनाम. कोकण हा सुसंस्कृत थोरा मोठ्यांचा आदर करणारा प्रांत, मात्र काही लोकांमुळे कोकणच्या परंपरेला कलंक लागला. भास्कर जाधव यांची राणे पितापुत्रांवर टीका. सावंतवाडी नगरपालिकेमध्ये शिंदे सेनेला 100% यश मिळेल. मराठी लिहिता वाचता न येणारे व्यक्ती नगराध्यक्षपदासाठी उभे केले. शिंदे गटाचे संजू परब यांचा दावा. आम्ही भाजपचं तगडं आव्हान मानतच नाही, असंही वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांचा मी कोणताही शब्द मोडला नाही. लोकसभेला आजारी असतानाही भाजप उमेदवाराला 15,000चं मताधिक्य दिलं. शहाजी बापू पाटलांची प्रतिक्रिया. कागल नगरपालिका निवडणुकीमधल्या शिंदे गटाच्या उमेदवारांना अज्ञातस्थळी हलवलं. शिंदे गटाकडून खबरदारी. खाडके मुश्रीफांच्या आघाडीमुळे खासदार संजय मंडलिकांच्या मदतीला प्रकाश आंबेडकर सरसावले. अक्कलकोट नगर परिषदेमधील नगरसेवक पदाचे उमेदवार सहलीला. सत्ताधारी नेते दबाव आणून अर्ज माघारी घ्यायला लावत असल्याचा आरोप. काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लू पाटलांची माहिती. दरम्यान आता काँग्रेसचे उमेदवार नॉट रिचेबल असल्याची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ अमरावतीमध्ये नगरसेवकपदी बिनविरोध. चिखलदरा नगर परिषद निवडणुकीमधून काँग्रेस उमेदवारांना माघार घेतल्यानं विजय. मुख्यमंत्री फडणवीसांकडून फोनवरून शुभेच्छा. गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजनांची जामनेरच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड. विरोधी पक्षाच्या 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं साधना महाजन विजयी. इथली बॅग भरली, आता कमळाच्या दिशेनं वारी सुरू. रोह्याचं नाव खराब होऊ नये म्हणून अशा लोकांना हद्दपार करा. महेंद्र दळवींचं नाव न घेता सुनील तटकरेंवर निशाणा.
रत्नागिरीमध्ये शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि वैभव खेडेकर यांची बंद दाराआड चर्चा. वैभव खेडेकर यांची पत्नी वैभवी खेडेकर आज अर्ज मागे घेणार, सूत्रांची माहिती. उमेदवारी नाकारल्यानं रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं नाराजी नाट्य. भाजपच्या प्राजक्ता रुमडे आणि निलेश आखाडेंचा राजीनामा. दोन्ही पदाधिकारी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात. रायगडच्या कर्जत नगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती. शिवसेनेकडून स्वाती लाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल, तर शिवसेनेच्याच सुवर्णा सुर्वे उमेदवारीवर ठाम असल्यामुळे युतीमध्येच वाद होण्याची शक्यता. उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर उज्ज्वला थिटेंची कोर्टामध्ये याचिका दाखल. अर्ज मुद्दाम बाद करण्यात आला. उज्ज्वला थिटेंचा आरोप, अनगर नगराध्यक्षपदासाठी थिटेंनी केला होता अर्ज. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राज्ये एकत्र. दोन्ही राज्यांकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहितेंना शुभेच्छा. नागपुरात काँग्रेसच्या 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा. काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून पदाधिकाऱ्यांचा राजीनामा. नगरपंचायत नगरपालिकेमध्ये मनमानी झाल्याचा आरोप. कल्याणमधील मनसेच्या माजी नगरसेवकांनी राज ठाकरेंची भेट घेतली. मनसेचे काही माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा. याच पार्श्वभूमीवर राजू पाटील आणि माजी नगरसेवकांनी राज ठाकरेंची भेट घेतली. अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का. छाननी प्रक्रियेदरम्यान भाजपच्या 17 उमेदवारांचे अर्ज अवैध, तर शिवसेनेचे 8, राष्ट्रवादी 5 आणि काँग्रेसच्या 4 उमेदवारांचे अर्जही ठरले अवैध. अमरावती विभागामधील 7 नगर परिषदांच्या निवडणुकांवर गंडांतर येणार. आरक्षणाची 50% जास्त मर्यादा ओलांडली. ढाणकी, आर्णी, यवतमाळ इथेही 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली, तर मालेगाव, जहागीरमधील नगर परिषदेची निवडणूक रद्द होण्याची शक्यता. नागपुरात नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू. भाजपच्या विद्या दुधे यांचा गृहभेटीवर भर. विद्या दुधे या बुटीबोरी नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवार. बुटीबोरी नगर परिषद निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची. धाराशिवमध्ये मुरुम नगरपालिकेमध्ये काकाविरुद्ध पुतळ्या लढत. माजी मंत्री बसवराज पाटलांचे बंधू आणि पुतळ्या आमने सामने. बसवराज पाटलांचे बंधू बापूराव पाटील भाजपकडून रिंगणात, तर पुतळ्या प्रशांत पाटील अपक्ष म्हणून मैदानात. नांदगाव नगर परिषदेमध्ये राजकीय घडामोडींना वेग. माजी नगराध्यक्ष राजेश कवडे नगर परिषद निवडणूक रिंगणातून बाहेर. कवडे यांचा नगर परिषद निवडणुकीमधील शिवसेनेचा अर्ज अवैध ठरल्यानंतर अपक्ष अर्जही घेतला मागे. चंद्रपुरातील नवापूर नगरपालिकेसाठी अपक्ष उमेदवार विश्वास बडोगेंकडून जोरदार प्रचाराला सुरुवात. माजी आमदार शरद गावित यांच्या नेतृत्वात विश्वास बडोगे निवडणुकीच्या रिंगणात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आगामी नगरपालिकेच्या निवडणुकांमुळे मतदारांमध्ये उत्साह. जिल्ह्यातील 4ही नगरपालिकांमध्ये 2,25,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. नंदुरबारच्या नगरपालिका निवडणुकीसाठी नेते प्रचाराच्या मैदानात. चंद्रकांत रघुवंशी, विजयकुमार गावित, हिना गावितांसह इतर नेत्यांकडून जोरदार प्रचार. कोल्हापुरातील कागलनंतर आता शिरोळमध्येही कट्टर विरोधक एकत्र. शिरोळ आणि जयसिंगपूर नगर परिषदेसाठी महाडिक आणि सतेज पाटील गट एकत्र. ताराराणी आघाडी आणि सतेज पाटलांचा काँग्रेसचा गट एकत्र. गडचिरोली नगर परिषदेमध्ये 13 प्रभागांमध्ये 27 उमेदवार रिंगणात. राष्ट्रवादी शिंदे गटाची युती, तर भाजप विरुद्ध काँग्रेसची तिरंगी लढत. नगरसेवक पदाचे उमेदवार लीलाधर भराडकर आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले अश्विनी नैताम प्रचाराच्या मैदानात. गोंदिया नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची महिला बाजी. राष्ट्रवादीकडून माधुरी नासरे मैदानात, तर इतर पक्षांचे सर्व उमेदवार पुरुष असल्यानं राष्ट्रवादीची महिला उमेदवार ठरली चर्चेचा विषय. सोलापूरच्या अक्कलकोट नगर परिषदेमधील नगरसेवक पदाचे उमेदवार सहलीला. अनेक उमेदवारांवर सत्ताधारी नेते दबाव आणत असल्याचा आरोप. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लू पाटील यांची माहिती. भाजपला हिंगोलीमध्ये 2 धक्के. हिंगोलीमधील वॉर्ड क्रमांक 16 आणि वॉर्ड क्रमांक 9 मधून भाजपच्या उमेदवारांची माघार. वैद्यकीय कारणास्तव निवडणूकमधून माघार घेतल्याची विजय काळे यांची प्रतिक्रिया. देशमुखांकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. मी पक्षामध्ये कोणत्याच पदावर नाही, प्रकृतीच्या कारणास्तव पक्ष सोडत असल्याची सलील देशमुखांची प्रतिक्रिया. आगामी निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवडमधील मतदार यादी प्रसिद्ध. याद्यांमध्ये 92,000 दुबार मतदार. 20 ते 27 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना हरकती नोंदवता येणार. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची 4.5 तास चौकशी, तर खारगे समितीसमोर आपलं म्हणणं मांडण्यासाठी अंजली दमानिया मंत्रालयात. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमिडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटलांना मुदतवाढ. म्हणणं मांडण्यासाठी 28 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी. पुण्यातील मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये 275 जणांचे जबाब नोंदवले जाणार. जमीन प्रकरणामधील 275 जणांना काही मोबदला दिला आहे का? जमिनीबाबत त्यांना हक्क कसा देण्यात आला, या दृष्टीनं तपास सुरू. काँग्रेसच्या काळामध्ये पुण्याला पुण्यनगरी बोललं जायचं. भाजपच्या काळामध्ये पुणे कोयतानगरी म्हणून ओळखली जाते. हर्षवर्धन सपकाळांची टीका, तर काँग्रेस पुण्याचा अपमान का करतंय, आशिष शेलारांचा सवाल.
मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत कोठडी. कोर्टाच्या आवारामध्ये संतप्त महिलांनी रास्ता अडवल्यामुळे डीसीद्वारे कोर्टामध्ये हजेरी. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, महिला आक्रमक. चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावर आज मालेगाव बंदची हाक. कडकडीत बंद पाळत अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जाणार. मालेगाव कॅम्प रोडवर नागरिक आक्रमक. चिमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशी द्या, नागरिकांकडून कॅम्प रोडवर घोषणाबाजी. मालेगावमधील अत्याचाराच्या विरोधात येवल्यामध्ये निषेध मोर्चा. सराफ सुवर्णा कार असोसिएशनच्या वतीनं सराफा बाजार बंद ठेवत मुकमोर्चा. आरोपीला फाशीची शिक्षा द्या, मोर्चातून सराफा व्यापाऱ्यांची मागणी. मालेगाव अत्याचाराच्या घटनेचा अमरावतीमध्ये तीव्र निषेध. रवी राणांच्या स्वाभिमान संघटनेच्या वतीनं आरोपीच्या फाशीची मागणी. मालेगावात चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ साक्रीमधल्या दहिवेलमध्ये कॅन्डल मार्च. आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा देण्याची नागरिकांची मागणी. महाराष्ट्र हुतात्मा स्मृती दिनानिमित्त उद्धव ठाकरेंकडून हुतात्म्यांना आदरांजली. मुंबईतील हुतात्मा चौकामध्ये जाऊन पुष्पहार अर्पण. आदित्य ठाकरेंसह ठाकरेंच्या सेनेचे अनेक नेतेही उपस्थित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुतात्मा चौकामध्ये जाऊन अभिवादन करणार. हुतात्मा स्मृती दिनाच्या निमित्तानं फडणवीस आदरांजली वाहणार. धुळ्यामध्ये नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून विविध ठिकाणी नाकाबंदी. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज. गोरेगाव रेल्वे स्टेशन बाहेर अनधिकृत फेरीवाल्यांच्या 2 टोळीमध्ये तुफान हाणामारीच्या नंतर अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात मनसे आक्रमक. मनसेकडून रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आंदोलन. लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे मिळणार. सूत्रांची माहिती. निवडणुकीच्या आधीच लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची चिन्ह. दिशा सायलेन मृत्यू प्रकरणी प्राथमिक चौकशीचा अहवाल सादर करणार की नाही, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल. मृत्यूपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करत दिशाच्या वडिलांची याचिका. पुणे शहरामध्ये आज कमी दाबानं पाणी मिळणार. देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे काल शहराचा पाणीपुरवठा बंद होता. पुण्यामध्ये म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत. अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ. 4186 सदनिकांसाठी 1,82,000. बालेवाडीमध्ये हिट अँड रनची घटना. अपघातामध्ये 7 वर्षीय मुलीचा मृत्यू. अपघातानंतर टेम्पो चालक फरार. अपघातामध्ये 5 वर्षीय भाऊ आणि आजोबा जखमी. भिवंडीमध्ये रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारला भीषण आग. शांतीनगर पिरानीपाडा परिसरामधली घटना. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. कार जळून खाक. नांदेडच्या माहूर तालुक्यामधल्या पासुंदा गावात दुहेरी हत्याकांड. कापूस वेचणीसाठी गेलेल्या 2 सख्या जावांची हत्या. लुटमारीमधून घटना घडल्याची शक्यता. पोलिसांकडून अधिक तपास सुरू.